नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रामफळ रबडी. घरी तयार करण्यासाठी सोपी पण स्वादाने भरलेली ही रेसिपी घरच्या घरी फक्त 3 घटकांपासून कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अशी गोडसर, मलाईदार आणि नैसर्गिक चवीने भरलेली ही रामफळ रबडी एकदा खाल्ली की लगेच क्रेव कराल. चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी यात सांगणार आहे काही खास टिप्स ज्यामुळे रबडी बनेल मलाईदार आणि परफेक्ट. यासाठी मी घेतले आहे 3 रामफळ, 1 लिटर दूध, 1 वाटी साखर, 2 ते 3 चमचे चारोळे, 2 चमचे विलायची पूड, 4 ते 5 पिस्ते, 5 ते 6 बदाम. ही रबडी अगदी कमी साहित्यामध्ये बनते. सुरुवातीला मी ड्रायफ्रूट कुटून घेत आहे. त्यासाठी खलबत्त्यात मी घातले पिस्ते आणि त्याला ओबडधोबड कुटून घेतले व अशाच प्रकारे बदामही मी कुटून घेत आहे. कुटण्याऐवजी तुम्ही बारीक कापही करू शकता. चारोळ्याला कुटायची गरज नाही, मी चारोळे तसेच घालणार आहे. परंतु तुम्हाला चारोळ्याची साल आवडत नसेल तर तुम्ही चारोळे भिजवून त्याची साल काढून मग यामध्ये घालू शकता. गॅस पेटवून गॅसवर मी ठेवली आहे कढई आणि कढईमध्ये मी घालत आहे दूध. दुधाला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मी हाय ठेवत आहे, त्यामुळे दुधाला पटकन उकळी येईल आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश साय किंवा क्रीमही घालू शकता, परंतु हे बिलकुल ऑप्शनल आहे. हे पहा, दुधाला छान उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये घालत आहे साखर. साखर विरघळली की यामध्ये मी घालत आहे वेलची पूड, चारोळे, बदाम, पिस्ता. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये घातलेली वेलची पूड आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित दुधामध्ये एकजीव होतील. आता गॅसची फ्लेम लो करून दुधाला असंच 10 ते 15 मिनिट उकळत ठेवायचं. त्यामुळे दुधातील पाणी कमी होतं आणि रबडीला नैसर्गिक घट्टपणा येतो. हे पहा, दूध गॅसवर उकळत ठेवून 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. दूध थोडंसं घट्टही झालं आहे, त्यामुळे मी गॅस बंद करून दूध थंड करायला ठेवत आहे. ही रबडी बनवताना 2च स्टेप फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे दूध उकळून थंड करणे आणि दुसरी म्हणजे रामफळातील गर काढणे. पहिली स्टेप आपली झालेली आहे, आता दुसरी स्टेप करायची आहे. त्यासाठी मी रामफळ घेतला आणि त्याचे छुरीच्या साहाय्याने 2 काप करून घेत आहे. अशा प्रकारे 2 भाग करून मी रामफळातील आतील देठ काढून घेतलं. हे पहा, रामफळ किती गरेदार आहेत ना. आणि महत्त्वाची टीप, रबडीसाठी रामफळ घेताना चांगला पिकलेलाच घ्यायचा. पिकलेला रामफळ आतून मऊ असतो, त्यामुळे बिया सहज सुटतात. मी चमच्याच्या साहाय्याने रामफळातील गर काढून घेत आहे. हे पहा, रामफळ खूप छान पिकलेलं असल्यामुळे यातील गर सहज निघत आहे. अशा प्रकारे मी सर्व रामफळाच्या कापातील गर काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यातील बिया वेगळ्या करायच्या आहेत. त्यासाठी मी एक भांडे घेतले आणि त्यावर ठेवली पुरण वाटण्याची चाळणी. भांडे अशा प्रकारची घ्यायची की त्यावर चाळणी व्यवस्थित बसावी. या चाळणीवर आता मी घालत आहे रामफळाचा गर. या मिश्रणाला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत राहायचे, त्यामुळे काय होईल, गर चाळणीतून खाली जाईल आणि बिया वरती शिल्लक राहतील. आणि दुसरी महत्त्वाची टीप, गर काढताना बिया तुटू देऊ नका, कारण बिया तुटल्या तर चव कडू होऊ शकते. बिया वेगळ्या करताना थोडे पेशन्स लागतील, पण रामफळाची खरी चव आणि सॉफ्टनेस मिळेल. चाळणीच्या साहाय्याने गर किती छान बियापासून वेगळा होत आहे. गर चाळणीतून खाली गेला आहे आणि वर हे पहा, बिया शिल्लक राहिल्या आहेत. या बियांना आणखी थोडासा गर चिटकलेला आहे, तो पण आपण काढणार आहोत. त्यासाठी मी घेत आहे एक बाऊल आणि या बाऊलमध्ये मी घालत आहे चाळणीमध्ये शिल्लक राहिलेल्या बिया. यामध्ये मी घातले आहे थोडेसे दूध. दुधामुळे बिया आणि गर एकमेकांपासून सेपरेट करायला मदत होईल. आता हलक्या हाताने गर फोडत काळ्या बिया एक एक करून बाहेर काढायच्या. रामफळाचा गर मऊ आणि रेशमी असल्यामुळे काळ्या बिया लगेच ओळखायला येतात. हे पहा, गर बियांपासून छान लूट झालेला आहे आणि अशा प्रकारे मी आता बिया काढून घेत आहे. सगळ्या बिया काढल्यानंतर गर पुन्हा एकदा हाताने नीट तपासायचा. एकही बी राहिली नाही पाहिजे याची खात्री करायची. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने आपण रामफळाच्या गरातील बिया सेपरेट केलेल्या आहेत. या 3 रामफळाच्या गरातून बिया सेपरेट करायला मला जवळपास 5 ते 6 मिनिटे लागली. केले की नाही मी तुमचं रामफळाच्या गरातील बिया काढण्याचं टेन्शन कमी, तेही अगदी सोप्या पद्धतीने? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. या चाळणीच्या साहाय्याने आपण गर
काढत असल्यामुळे या चाळणीच्या खालच्या बाजूलाही गर चिटकलेला असतो, तो मी चमच्याच्या साहाय्याने काढत आहे. हे पहा गर कसा चिटकलेला आहे, याला मी हातानेही काढून घेत आहे. आणि हा पहा रामफळाचा गर पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय की नाही. पण थांबा, आणखी रबडी तयार व्हायची. आता मी हा गर एका बाउलमध्ये काढून त्याला 1 ते 2 मिनिटं फेटून घेणार आहे. कारण रामफळाचा गर नैसर्गिकरित्या तंतुमय असतो. फेटल्यामुळे हे तंतू तुटून गर मऊ आणि स्मूथ होतो. फेटलेला गर रबडीला मखमली क्रीमी कन्सिस्टन्सी देतो, जी चवीला जास्त छान लागते. गर न फेटता यात डायरेक्ट दूध घातल्यास गाठी होऊ शकतात. आणि महत्त्वाची टीप, गर फार जोरात फेटायचा नाही, हलक्या हातानेच 1 ते 2 मिनिटच फेटायचा. जास्त फेटल्यास पाणी सुटू शकतं. हे पहा किती छान स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये मी घालत आहे उकळून थंड केलेले दूध. तुम्हाला जर थंड चालत नसेल तर तुम्ही यामध्ये गरम दूधही घालू शकता, पण मला तर थंडच रबडी आवडते म्हणून मी यामध्ये थंड दूध घातले आहे. याला व्यवस्थित हलवून गर आणि दूध मी एकजीव करून घेत आहे. गर आधी फेटलेला असल्यामुळे दुधात लगेच मिक्स होतो, यामुळे गाठी होत नाहीत आणि टेक्स्चरही छान येते. अशा प्रकारे मिक्सिंग केली की रबडी होते मऊ आणि क्रीमी. हे पहा रबडीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे लूज ठेवायची. जर रबडी जास्त घट्टसर ठेवली तर रामफळाचा उग्रपणा चवीत जाणवू शकतो. म्हणून कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. हे पहा किती छान रबडी आपली तयार झालेली आहे. यावर मी घालत आहे ड्रायफ्रुट्सचे काप. याला तुम्ही आहे असं खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता. याला तुम्ही रामफळाची रबडी म्हणा किंवा रामफळाची बासुंदी, नाव काहीही द्या, पण चव मात्र अप्रतिम आहे. नीट फेटलेली आणि काळजीपूर्वक मिक्स केलेली ही खास घरगुती रामफळ रबडी तिच्या घट्ट, क्रीमी आणि स्मूथ टेक्स्चरमुळे पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेते. ही रबडी फक्त 3 घटकांपासून तयार झालेली आहे, पण चवीला मात्र रेस्टॉरंट स्टाईलच वाटते. प्रत्येक घासात क्रीमीपणा आणि भरपूर चव जाणवणारी ही रबडी खरोखरच खूपच चविष्ट झाली आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमची रबडी कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि स्वाद बाय वैशाली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.